नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत अतिशय आरोग्यदायी आणि आपल्या परंपरेतील खास असा पदार्थ. आज आपण बनवणार आहोत मोर आवळा. आवळा हा भारतीय आयुर्वेदात सुपरफूड मानला जातो. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि तो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढवतो. आवळा खाल्ल्याने केस, त्वचा आणि पचन सुधारते आणि आपल्या डोळ्याची ताकद वाढवण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आवळा आपल्याला थंडी, खोकला, तापापासून संरक्षण देतो. हा लहानसा दिसणारा आवळा यात निसर्गाने दिलेला सर्वात मौल्यवान खजिना आहे. तो म्हणजे व्हिटॅमिन सीचा. यासाठी रोजच्या रोज आवळा खाणं खूप गरजेचं आहे आणि शरीराला फायदेशीर आहे. तर मोर आवळा बनवण्यासाठी इथं अर्धा किलो आवळे घेतले आहेत. आता आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसूनही घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, अशा पद्धतीचा काटा चम्मच घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने टोचवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळी हे पाकामध्ये टाकू त्यावेळी पाक आतपर्यंत घुसला जाईल आणि एकदम असे मऊसूत असे मोर आवळा बनून तयार होतील. आता आवळ्याला मी सर्व साईडनं चमच्याच्या साहाय्याने टोचवून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने आपण बाकीच्याही आवळ्यांना ह्या पद्धतीने चमच्याने टोचवून घेणार आहोत. आता सर्व आवळ्यांना मी इथं काट्या चम्मचच्या साहाय्याने टोचवून घेतलं आहे. थोडंसं टोचवताना त्यातील रस बाहेर निघतो, त्यामुळे असे थोडेसे पाणीदार हे आवळे बनून तयार होतात. आता काय करायचं आहे, ह्या आवळ्यामध्ये घालण्यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतले होते. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. तर गूळ हा मी फोडून घेतला आहे. आता कुकरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला जो आपण गूळ घेतला होता त्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर हा पाक आपण कुकरमध्ये बनवून घेणार आहोत. गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण अर्धा किलो गूळ घेतला होता तो टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हा गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. खरं तर हा मोर आवळा बनवताना माझ्याकडून एक चूक झाली होती. तर ती चूक मी काय केली आहे नक्की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगेन. तर आता गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळवल्यानंतर त्याच्यामध्ये 4 लवंगा, 4 वेलची आणि 4 दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत. आता हे सर्व टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता पाक बनवतानाच त्याच्यामध्ये लवंग, वेलची आणि दालचिनी टाकली ना, त्याचा सुगंध जो असतो तो पाकामध्ये उतरतो आणि मोर आवळा अजून छान लागतो. आता तुम्ही बघू शकताय पाक व्यवस्थित तयार झालेला आहे, म्हणजे गूळ व्यवस्थित वितळला गेला आहे. असे बुडबुडे आले की समजून जायचा की पाक व्यवस्थित झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण अर्धा किलो आवळे घेतले होते ते टाकायचे आहेत आणि आवळे टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हा जो पाक आहे तो एकतारी पाक आहे, म्हणजे ह्याच्यात पाण्याचा वापर केला नव्हता. त्यामुळे गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्या हात सारखा हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागणार नाही. नाहीतर जर आपण हे हलवलं नाही तर आवळा खालून करपू शकतो. आणि इथंच माझ्याकडून ती चूक झाली. काय झालं, मी अगदी मिनिटभर हलवणं बंद केलं तर खालून आवळे चिटकायला लागले, म्हणजे जळायला लागले. मग जळायला लागल्यानंतर त्याचा वासही यायला लागला. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये 2 पळी पाणी ओतलं आणि हे व्यवस्थित पुन्हा हलवलं. आता ज्यावेळी पाकामध्ये मी पुन्हा पाणी ओतलं त्यावेळी पाक थोडा पातळ झाला आणि पातळ झाल्यामुळे आवळे व्यवस्थित शिजूही शकतील आणि ते खालून लागणार नाहीत. तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये खाली लागले होते, जास्त लागले नव्हते. त्यानंतर मी झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या काढल्या. तर अशा प्रकारे जी मी चूक केली तुम्ही करू नका. तुम्ही ज्यावेळी गुळाचा पाक बनवाल त्यामध्ये अर्धा किलो गुळासाठी इथं तुम्ही 1 कप पाणी ओता. तर आता कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता गॅस बंद करते. तर तुम्ही बघू शकताय आवळा व्यवस्थित शिजला गेला आहे. तुम्हाला दाखवते मी. आणि आवळ्याला पाणीही सुटलेलं आहे. तर आता आपल्याला हा पाक थोडासा पातळ वाटतोय. तर 5 ते 6 मिनिटं हा आवळा आपल्याला असंच ह्या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे पाकही घट्ट होईल आणि आवळाही एकदम मऊसूद गुलाबजाम सारखा बनून तयार होईल. तर आता 5 ते 7 मिनिट मी हा आवळा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते.
आता गॅस बंद केलेला आहे. मी आता बाउलमध्ये काढून घेते आवळा. आणि हा आवळा पूर्णपणे थंड करायचा आहे. मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही वर्षभर हा आवळा ठेवू शकता. मी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नका. नक्कीच आवळ्याची ही रेसिपी खूप छान होईल. अशा प्रकारे तुम्ही मोर आवळा बनवून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा. तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.